Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये हा थंडीचा जोर वाढलेला आहे। 2 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याचं तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं होतं आणि आज जर जळगावचा विचार केला तर आज जळगाव शहराने धुक्याची चादर या ठिकाणी पांघरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या रायसोनी मैदानावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण टॉप अँगलच्या माध्यमातून जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये एकंदरीतच धुकं या ठिकाणी पसरलेलं आहे आणि या धुक्यामुळे संपूर्ण शहर जे आहे हे या ठिकाणी या धुक्यामध्ये लुप्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे। संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी धुकं पसरलेलं आहे आणि ह्या धुक्यामध्ये संपूर्ण शहर जे आहे ते लुप्त झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत असून संपूर्ण शहराने या ठिकाणी धुक्याची चादर पांघरल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये जो आहे तो थंडीचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळेच एकंदरीतच बोचऱ्या थंडीमुळे जळगावकरांना या ठिकाणी हुडहुडी भरल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। गेल्या 2 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका हा वाढलेला आहे। 2 दिवसांपूर्वीचं तापमान 10 अंश सेल्सिअसवर या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी या बोचऱ्या थंडीचा सामना या जळगावकरांना करावा लागतो आहे आणि या वाढत्या थंडीमुळे कुठेतरी या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्यासुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। नागरिक जे आहेत या थंडी पासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार घेत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे या थंडीमुळे कुठेतरी या थंडीचा आनंद घेण्यासाठी किंवा या ठिकाणी घराबाहेर पडून सकाळी पहाटे लोक वेगवेगळे व्यायाम असतील, कसरती असतील किंवा मॉर्निंग वॉक करण्यासाठी एकंदरीतच घराबाहेर पडताना पाहायला मिळतं आहे। अशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासूनचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता ही वाढलेली आहे। आणखी काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मात्र आजचा विचार केला तर जळगाव शहराने या ठिकाणी धुक्याची चादर पांघरलेली असून एकंदरीत सकाळपासून एक सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण शहर जे आहे जळगाव शहर हे आज कुठेतरी धुक्यामध्ये लुप्त झाल्याचे चित्र पहाटे सकाळच्या सुमारास पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।